एकंदरीत कुदळवाडी परिसरामध्ये मस्जिद आणि मंदिरावरती महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। या कारवाईच्या संदर्भात आपण काय सांगाल? जय संविधान। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 11 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे सुमारे पहाटेच्या वेळेस जी अतिक्रमण कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली, मी प्रथमतः त्याचा निषेध व्यक्त करतो। कारण की रात्राच्या अंधारामध्ये हे नियमाचं उल्लंघन करून केलेली कारवाई आहे। जर रोड वाइंडिंगची कारवाई खरोखरच करायची असेल तर त्यांनी दिवसा करायला पाहिजे होती। रोड वाइंडिंगच्या नावाखाली 2 मस्जिद आणि 1 मंदिर, जे रस्त्यावर होती मंदिर आणि जे मस्जिद होती ते खाजगी जागेवर होती, या दोन्ही मस्जिदांवर यांनी कारवाई केलेली आहे। एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरातून या कारवाईच्या संदर्भामध्ये आंदोलन उभं करण्याची पत्रकार परिषद घेऊन चर्चा सध्या शहरात सुरू आहे। या चर्चे संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती आहे का? या आंदोलन कसं स्वरूपाचं असणार आहे आणि त्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार आहे? बघा, आंदोलन जर समाजाकडून आणि मस्जिदचे जे जबाबदार लोक आहेत धार्मिक स्थळाचे त्यांच्या वतीने जर करण्यात आलेलं येणार असेल तर खरोखरच सगळे पिंपरी चिंचवड शहर जमा होतील। त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील त्या आंदोलनामध्ये। कारण की मुळात धार्मिक स्थळं जे डेव्हलपमेंट, जे रोड वाइंडिंग वगैरे सारख्या विकास कामांना जर अडथळा ठरत नसतील तर असं धार्मिक स्थळं तोडायचं कारण काय? कारण की शहराभरात अशा अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत आणि हे श्रद्धेचा विषय आहे लोकांचं। तर त्या धार्मिक स्थळांचं तोडायची गरजच नाही पडली पाहिजे। आणि जर का महानगरपालिकेला वाटत असेल की ते धार्मिक स्थळं कुठंतरी विकास कामामध्ये अडथळा निर्माण करतात ते, तर अशा धार्मिक स्थळांना तुम्ही त्यांना नोटीस देऊन संबंधित ते जे काय विश्वास असेल त्यांना सांगून त्यांनी काढून घेतले असते। पण असं अंधारात जाऊन तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा घेऊन जे काय तुम्ही तिथं कारवाई केली, त्या परिसरामध्येच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरामध्ये मुस्लिम समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये सुद्धा भीतीचं आणि भयचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भोसरी विधानसभेच्या आमदाराच्या दबावाच्या पोटी हे झालेली कारवाई असल्या कारणाने भोसरी विधानसभेच्या आमदाराच्या घरावरती आंदोलन छेडण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहेत का? आणि काय वाटतं नेमकं भोसरी विधानसभेचे आमदार या कारवाई संदर्भात दबाव टाकत होते का? तर खरं पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण बघितलं की दुसऱ्याच दिवशी या आमदार महोदयांनी श्रेय घेतलं आणि म्हणजे यांचं जे विचार आहे, यांची जी आयडिओलॉजी आहे यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। आणि राहिला विषय त्यांच्या घरावर आंदोलन करण्याबद्दल, माझ्यापर्यंत जर असं कोणतं आंदोलन घेणार आहेत आतापर्यंत तर माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे। आणि फक्त निवेदन देण्यासाठी जर जाणार असेल तर काय अर्थ नाही जाण्यामध्ये। कारण की हे जे कारवाई झालेली आहे यांच्या भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या बोलण्यावरून झालेली आहे, स्पष्टपणे दिसून येते। कारण की आमदारांनी स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे। आणि आयुक्त साहेबांना ज्यावेळेस प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, त्यावेळेस आयुक्त साहेबांनी असं कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे। एका ठिकाणी ते म्हणतात की अनधिकृत बांधकामावर आम्ही कारवाई करणार आहेत, पिंपरी चिंचवड शहरातील जेवढे काय अनधिकृत बांधकाम असतील, पत्राशेड असतील त्याच्यावर कारवाई करणार आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो 2013 नंतर 2013पर्यंत ज्यावेळेस जयश्री डांगे यांनी एक पिटिशन दाखल केली होती 2010मध्ये, 2013मध्ये त्याचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये त्यावेळेस 66,000 अनधिकृत बांधकाम आपल्या शहरामध्ये होती। त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं, सर्वेक्षण जर आपण केलं, महानगरपालिकेकडे ते सर्वेक्षण नाही आहे, सर्वेक्षण जर आपण केलं तर 2.5 ते 3 लाख असे अनधिकृत बांधकाम पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत। तर त्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिका का बरं कारवाई करत नाही आहे? त्यांना का बरं अशा विशिष्ट समाजाचे धार्मिक स्थळच दिसतात ते? यापूर्वीसुद्धा त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये थेरगाव येथील मदरसासुद्धा त्यांनी पाडलं होतं। म्हणजे अशी काय गरज पडली आहे? आपण एकंदरीत पाहिल्याच्यानंतर अतिक्रमण विभागाच्या संदर्भात आपण बोलत असताना अतिक्रमण विभागाच्या संदर्भात 50,000पेक्षा जास्त घरं या शहरामध्ये अनधिकृतपणे बांधकाम झालेले आहेत। त्याचबरोबर हजारोपेक्षा धार्मिक स्थळं शहरात असताना जाणून बुजून कुदळवाडीकडं एक विश्राम देण्याचं काम स्थानिक पुढारी करतात। नेमकं काय कुदळवाडीत सुचते बरं? कुदळवाडीचं गणित असं आहे, तो तिथलं आर्थिक राजकारण आहे। तिथल्या म्हणजे काही स्थानिक आणि काही जे वरिष्ठ नेते आहेत सत्ताधारी पक्षातले, त्यांना ती जमीन पाहिजे।
तिथे जमीन घेण्यासाठी ते त्यांचं पूर्णपणे प्रयत्न करतात आहे. आपण मागेही बघितलं इंद्रायणी नदीचं जे प्रदूषणाचं जे संदर्भ देऊन जे कारण देऊन जे कारवाई करण्यात आलेली होती, ते कारवाई झाल्यानंतर सुद्धा इंद्रायणी नदी आपली दूषित होत आहे. तर त्याला कोण जबाबदार आहे? आपण तर पूर्णपणे कारवाई केली, त्याच्यावर 1000 एकरवर आपण कारवाई केली होती. जर खरोखरच जर तिथली नदी जर दूषित झाली असती ह्याच कुदलवाडीमुळं, तर ते आता कुणामुळं होते हा मुळात प्रश्न आहे. आणि बिल्डर लॉबीचा लई मोठा डोळा त्या ठिकाणी आहे, कारण की त्या भागाला त्यांना त्या भागाचा त्यांना विकास करायचा आहे, ते बिल्डरांना विकायचं आहे. आणि ते बिल्डरांना विकत असताना हे धार्मिक स्थळे त्यांना कुठंतरी अडथळे ठरतात. हे धार्मिक स्थळं जर नसतील तर त्यांच्या पद्धतीने ते विकास करू शकतील. जर धार्मिक स्थळं असतील तर विकास त्यांचा पूर्णपणे होऊ शकत नाही. बिल्डर लॉबी तिथं येऊ शकत नाही. मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत ते तिथं होऊ शकत नाही. त्याच कारणामुळं जाणून बुजून हेतुस्पर त्या ठिकाणी जे उत्तर भारतीय मुस्लिम राहतात ते त्यांच्यावर दबाव टाकून, त्यांच्यावर म्हणजे त्यांना धमकवून आणि अशा प्रकारची कारवाई महानगरपालिकेला हातात घेऊन तिथले स्थानिक आमदार करत आहेत. एकंदरीत पाहिल्याच्यानंतर कुदळवाडी वारंवार अतिक्रमण विभागाच्या नावावरती कारवाई होणं आणि पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील मुस्लिम समूह गप्प बसणं याकडे कसं पाहताय बरं आपण? बघा, मुस्लिम समाज हा नेहमीच संविधानप्रेमी आहे, कायद्याची चौकटीत काम करणारा हा समाज आहे. ज्या पद्धतीने आमचा दलित समाज कायद्यामध्ये राहून काम करत असतो, त्याच पद्धतीने आंबेडकरी विचार घेऊन मुस्लिम समाजसुद्धा कायदेशीररित्या जे काही त्याला नियमित करायचं, जे धार्मिक स्थळांना जे काही प्रोसेस आहे, जे प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये तिथले जे स्थानिक लोक आहेत ते लागलेले आहेत. ते प्रक्रियेला थोडं वेळ लागेल. आता मुळात जर आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून सरकारी मोजणीसाठी यांचा एक अभिप्राय लागतो, यांची NOC लागते. महानगरपालिकेला तिथल्या जे धार्मिक स्थळांचे जे काही विश्वस्त आहेत त्यांनी महानगरपालिकेला वारंवार अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने यांनी NOC द्यायला पाहिजे होती. आणि अर्बन डेव्हलपमेंट जे नगर विकास खातं आहे त्यांनीसुद्धा असे आदेश दिलेले होते की महानगरपालिकेने तिथल्या लोकांना आपल्या कॉन्फिडन्समध्ये घेऊन जे काही त्यांच्याकडे पेपर्स असतील, जे काही कागदोपत्री असतील, त्याला नियमित करण्यासाठी जे काही नियम असतील त्या नियमामध्ये त्यांना बसून त्यांचं ते नियमितीकरण कसं करावं ह्याच्यासाठी त्यांनी आदेश दिलेले होते. पण इथं काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका होत्या त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर सरकारी मोजणी जी आहे ते बंद आहे. आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेचा NOC न हरकत प्रमाणपत्र हे गरजेचं आहे. हे कुठून तरी यांच्याकडूनच देण्यात येत नाही आहे. आणि हे सगळं काही प्रोसेस चालू असताना अचानकपणे कोणतीही त्यांना कल्पना पूर्वसूचना न देता यांनी रोड वाइंडिंगचं कारण सांगून तिथं मस्जिदीवर त्यांनी बुलडोझर चालवलेलं आहे. एकंदरीत आपण सांगतात संविधान मार्गाने आपण चालतोय, दुसरीकडे सांगतात की ज्या टायमाला मतदान आलं त्या मतदानाच्या टायमाला त्यांनी कारवाईचा संदर्भ थांबवला. परंतु दुसरीकडं अहमदनगर आताचं अहिल्यानगर येथे भोसरी विधानसभेचे आमदार म्हणतात की लांड्यांचं मत नको आहे मला. याच्याकडे कसं पाहताय बरं आपण? पिंपरी चिंचवड शहरवासियांना एक खरंच माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, हा जे आमदार आहे महेश लांडगे हा खरं जर वाढला असेल तर लांड्याच्या आशीर्वादानेच वाढलेला आहे. कारण की या शहराचे ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे यांच्याच आशीर्वादाने आज हे आमदार झालेले आहेत. त्यांनी हे विसरता कामा नाही. खरोखरच यांना विसर जर पडला असेल तर मी आपल्या माध्यमातून आठवण करून देतो, ज्यावेळेस अपक्ष म्हणून उमेदवार होते त्यावेळेस एकमेव माणूस आजमभाई पानसरे यांच्या मागं उभं होते. त्यांच्या मदतीने, त्यांच्या सहकार्यांनी हे आमदार होऊ शकले. त्यांनी ते दिवस विसरले असतील, पण शहरातल्या लोकांना ते माहिती आहे की आजमभाई पानसरेंचा हात त्यांच्यावर होता, त्यांची साथ होती, त्यांची मदत होती, म्हणूनच ते आमदार झाले. आज तिसऱ्यांदा जे आमदार झालेत तिथल्या मुस्लिम लोकांनी यांना भरभरून मतदान दिलेलं होतं, पण आज त्यांचे विचार, त्यांची आयडिओलॉजी हे बदललेली दिसत आहे. आणि हे विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतरचे भाषणं आहेत. पूर्वीच्या भाषणामध्ये ते कधी नाही बोलायचे. 2022पर्यंत ते रोजा इफ्तारचे कार्यक्रम ठेवायचे. त्यावेळेस ते का बरं, म्हणजे त्यांना ते मुस्लिम समाज काय वाटलं त्यांना, म्हणजे ते तर मतदार असेल म्हणून त्यांनी ते इफ्तारची दावत वगैरे ठेवले असतील. 2022 नंतर त्यांनी बंद केले. आता हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की 2022 नंतर असं काय घडलं की मुस्लिम समाजाने तुम्ही लांब केलं आहे.
एकंदरीत असं पाहिलं जातं की फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या पक्षात ते काम करत होते, तोपर्यंत ते मुस्लिम समाजाच्याच कार्यक्रमात सहभागी होत होते. मात्र आता हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात काम करत असल्यामुळं असं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात का, असं वाटतंय का तुम्हाला? बघा, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तो कार्यकर्ता तो विचार घेऊनच चालणार. पण ज्या ठिकाणी मनुवादी आणि मनुस्मृतीला मानणारा जो वर्ग हा ज्या सत्ताधारी पक्षामध्ये आहे, हे लालचीपोटी हे सगळं काही चाललेलं आहे. सगळ्यांना वाटतं की आम्हाला नगरसेवक व्हावं, आमदाराला वाटतं की मला मंत्री व्हावं आणि नगरसेवकाला वाटतं की मला महापौर व्हावं, स्टँडिंग मिळावी. तर हे प्रकारचे स्टंट चालू आहेत आणि मुद्दामून त्यांची भाजपची आयडिओलॉजीच आहे की आता सध्या तरी विकास कामांच्या संदर्भात लोकांनी प्रश्न नाही विचारला पाहिजे. म्हणजे लोक जे त्रस्त आहेत महागाईवरून बेरोजगारीवरून आणि आता सध्या जे आर्थिक संकट आपल्या भारतात आहे, असे प्रकारचे प्रश्न न विचारले पाहिजे. म्हणून हिंदुत्ववादी तथाकथित हिंदुत्ववादी जे लोक आहेत, जे आता 4 आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं, हे विकास कामावर कधीच बोलणार नाही. आपल्या महिला मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल कधीच बोलणार नाही आहे. महागाई जे वाढली आहे, शेतकरी जे आत्महत्या करतो आहे त्याच्यावरती कधीच बोलणार नाही आहे. म्हणजे लोकांनी प्रश्न नाही विचारले पाहिजे. म्हणून असे हिंदू मुस्लिमची जे पोलरायझेशन आहे ते जर जिवंत ठेवली आपण तर लोक ह्याच्यामध्येच खुश राहतील. ह्यांना बाकीचे प्रश्न विचारू द्यायचंच नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं काय यांचं प्रकार चालवलं आहे. एकीकडे आपण विकास कामाचा संदर्भ सांगतायत, तर याच पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समूहाचे काही नेते मंडळी म्हणतात की आमदार भोसरी विधानसभेच्या आमदाराने चिखली परिसरामध्ये मुस्लिम समाजासाठी दफनभूमीसाठी जागा मिळवून दिलेली आहे. खरंच जागा मिळवून दिलेली आहे का आमदारांनी? बघा, महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकाचं जे ॲक्ट आहे ते ॲक्ट अनुसार लोकसंख्या अभावी शहरामध्ये जे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर जे काही धर्माचे लोक असतील त्यांच्यासाठी दफनभूमी, स्मशानभूमी लोकसंख्या जर वाढली तरी उपलब्ध करून देणं हे शासनाचं म्हणजे तो अधिकारच आहे ते करायचं. म्हणजे कुणी उपकार केलेलं नाही आहे. ते झाल्यानंतर काही लोकांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट भेटतील, तो वेगळा भाग आहे. ते कॉन्ट्रॅक्ट भेटेल, ते कॉन्ट्रॅक्टमधील लोक पैसे कमवतील, तो वेगळा भाग आहे. पण ही दफनभूमी, स्मशानभूमी, दवाखाने आणि तुमचे हे गार्डन असतील आणि विरंगुळा केंद्र असेल, हे सगळं काय उपलब्ध करून देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे. हे महापालिका करत असताना हे कोणतं प्रकारचं उपकार करत नाही आहे. इथलं जे नागरिक आहे तो टॅक्स भरतो आहे. ते टॅक्समधून हे जे काही विकास कामं होतं तर त्याला ते पब्लिक प्रॉपर्टी येतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार आहे. त्याच्यामुळं त्यांना ते देणं भाग आहे. त्यांनी काय उपकार केलेलं नाही आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काम मिळेल हा वेगळा भाग आहे. पण उपकार त्यांनी केलेलं नाही आहे आणि कुणाही हे उपकार समजू नये, कारण की तो आमचा अधिकार आहे. जर पिंपरी चिंचवड शहरातून मुस्लिम बांधव म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू, लाखोच्या समूहाने रस्त्यात उतरू, आज जर तोच समूह जर रस्त्यावर उतरला नाही तर तुम्ही स्वतंत्र तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या संघटनेच्या पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे का? बघा, आंदोलन ज्यावेळेस होईल सगळे शहराचे सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू जर मिळून जर असं ठरवतील की आंदोलन करायचं आहे तर नक्कीच आम्ही आंदोलन करू. पण सध्याची स्थिती पाहता आम्हाला असं वाटतं की ही लढाई कायदेशीररित्या लढली पाहिजे. ज्या भेदभावपूर्ण जी कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्ष 1.5 वर्षापासून चाललेली आहे, यांना विचारणारा कोण नाही आहे. मागं प्रशासक होते, त्यांनी आपली मनमानी केली आणि आता हे जे आयुक्त आलेत विजयकुमार सूर्यवंशी, हे सुद्धा त्यांचेच मार्गे चाललेले आहेत. तर आम्ही कायदेशीर मार्गाने यांच्यावर जे काही कारवाई करता येईल ते आम्ही करणारच आहे. वरिष्ठ पातळीवर यांना प्रश्न विचारण्यात येईल की हे जे काही कारवाई केलेली आहे याचा अहवाल यांना सादर करावा लागेल. काय कोणत्या पद्धतीने कारवाई केली, त्याचे नियम काय होते, त्यांना नोटीस दिली होती का, त्यांना पूर्ण सूचना दिली होती का, रोड वंडिंगची कारवाई होती का, पोलीस बंदोबस्त घेताना यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये काय यांनी सांगितलेलं होतं, हे सगळं काय विचारण्यात येईल. पण हे आम्ही विचारण्यापेक्षा हे वरिष्ठ पातळीवर त्यांना आमचे वरिष्ठ जे असतील, अल्पसंख्याक आयोग असेल, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जे आमचे मस्जिदचे फायलिंग तिथं पेंडिंग आहेत ते असतील, हे लोक त्यांना विचारतील आणि हे लोक त्यांना उत्तर देतीलच. एकंदरीत आपण पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम समूहावरती पोलीस यंत्रणा किंवा राजकीय पुढाऱ्यांचा काही दबाव असल्याचं निदर्शनात येते का? राजकीय दबाव
हे आपल्या भारतात सगळेच ठिकाणी चालू आहे. जिथं जिथं भाजप शासित राज्य आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं, पोलिसांवर दबाव आणून आणि त्या पोलिसांच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणारे फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्त्यांना कुठंतरी नजरबंद करणे, त्यांच्यावर दबाव आणणे, त्यांना फोन करून अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका, अशा प्रकारचे म्हणजे त्यांच्याकडून ते दबाव चालूच आहे. पोलीस प्रशासन पण या दबावाला कुठंतरी बळी पडती आहे, कारण की प्रशासनाचा जेवढा दबाव आहे, काय करणार पोलीस प्रशासन. एकंदरीत आपल्याकडं मुस्लिम समाजाचा युवा नेता म्हणून पाहिला जातो, तर आपली भूमिका काय असणार या कुदळवाडीच्या संदर्भात? बघा, धार्मिक स्थळं कुणाची असतील, ते आमचे हिंदू बांधवांचे असतील, दलित बांधवांचे असतील, ख्रिश्चनचे असतील किंवा मुस्लिम समाजाचे असतील, हे श्रद्धेचा विषय आणि लोकांचे भावना हे जे ह्याला जुळलेले आहेत. आणि खाजगी ठिकाणी जर एखादं धार्मिक स्थळ आहे आणि तिथं एक प्रार्थना स्थळ म्हणून लोक जातात, प्रार्थना करतात आणि कोणत्याही प्रकारचं देश विरोधी कृत्य तिथं घडत नाही आहे, तर स्थानिक प्रशासनाला त्याचा त्रास नाही असला पाहिजे. कारण की विकास कामामध्ये जर अडथळा होत नसेल तर अशा ठिकाणी आपण कारवाई कधीच नाही केली पाहिजे. जर आपल्याला असं वाटतं की विकास कामामध्ये कुठंतरी अडथळा आहे, तर त्यांना तुम्ही पूर्व सूचना द्या, त्यांना नोटीस द्या आणि त्यांना स्वतःहून काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करा. असे संबंध आपण जर विश्वासासोबत जर आपण केलं तर हे काय शांतपणे सुद्धा घडू शकतो. पण होतोय असं आहे की ह्याचं कुठंतरी आपण श्रेय घ्यावं आणि असं दाखवावं की आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत. ह्याच कारणामुळं हे सगळं काय होतोय. या संदर्भात आपण काही मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार काही करणार आहात का? आता मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना आम्ही ह्याच्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींवर होणारे अत्याचार असतील, आताच मुळे जे सुरक्षा रक्षकांनी जे विनयभंग केला, असे बोंधू बाबा असेल, अशा भरपूर विषयांसाठी आपण त्यांना नेहमी अर्ज करत असतो. पण या केसमध्ये जर आपण बघितलं की आमदार स्वतः म्हणतात ते आणि स्वतः मुख्यमंत्रींसोबतचा एक फोटो त्यांनी म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये कुदलवाडीमध्ये होणारी कारवाई असं फोटो त्यांनी व्हायरल करून असं दाखवले की फडणवीस साहेबसुद्धा या कारवाईला म्हणजे त्यांच्याच आदेशाने ही कारवाई झालेली आहे. एकंदरीत थोडक्यात असं त्याचा अर्थ निघतो आहे. आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहे. न्यायालयामधून आम्हाला न्याय मिळेल. आम्हाला हीच अपेक्षा आहे की न्यायालयातून आम्हाला हे जे काही भेदभावपूर्ण कारवाई होती आहे, आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहे याची. न्यायालयातून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारवर ह्याच्यावर प्रश्न केला जाईल तर सरकार त्याला उत्तर देईल. थँक्यू.